बेस कमी करा बेस. येतोय आवाज सगळ्यांना नक्की. हो तुम्हाला विनंती तुम्हाला पण विनंती तुम्हाला ज्ञानी श्रोते जन द्यावे तुम्हीच या लेकराला दान. विनंती तुम्हाला ज्ञानी श्रोते जन अहो द्यावे तुम्हीच या लेकराला दान. हा तेवत राहो खंडित यशाचा दिवा. हा तेवत राहो खंडित यशाचा दिवा. घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा. जन विनंती तुम्हाला ज्ञानी श्रोते जन द्यावे तुम्हीच या लेकराला दान. विनंती तुम्हाला रसिक श्रोते जन द्यावे तुम्हीच या लेकराला दान. हा देवत राहो खंडित यशाचा दिवा. यशाचा दिवा. घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा. माझ्या राहो शिरावरती या तुमची दुआ. राहो शिरावरती या तुमची दुआ. घडावी सेवा 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 घडावी सेवा. हा आठवणीत शाहीर सचिन बुआ. माझ्या राहो शिरावरती तुमची दुआ. घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा.
असो आम्ही त्याआधी गणरायाला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करू. या रंगभूमीला त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन या माझ्या वेरळ गावचं ग्रामदैवत आई सोलाई देवी आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज राजे शिवछत्रपती राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत श्रेष्ठ गाडगे बाबा यांच्या पवित्र विचारांना आणि कृतीला त्रिवार अभिवादन करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम मुक्काम साटव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा हरी केदारनाथ मंडळ शिवखुर्द यांच्या वतीने माझ्या मायबापांना या पंचक्रोशीतील आलेल्या सर्व माझ्या हितचिंतकांना या कलगीतुऱ्याच्या रसिक प्रेमींना सलग दुसऱ्या वर्षीचा शाहीर सचिन कदम बुवांचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक मित्रांनो आपणा सर्वांना कल्पना आहे ज्यांनी ही दुसऱ्यांदा मला संधी दिलेली आहे. या वेरळ गावचे समस्त ग्रामस्थ मंडळ या गावचं बाळगोपाळ या गावचं महिला मंडळ या सर्वांनी या ठिकाणी मला पुन्हा एकदा आमंत्रित केलेलं आहे. या समस्त वेरळ वासियांचा मी पुनश्च खूप खूप आभारी आहे. मित्रांनो आपण मला सेवेयोग्य समजलात ते पुन्हा एक वार माझी सेवा आपण या ठिकाणी या झोलाईच्या मंदिरामध्ये या दरबारामध्ये मला संधी दिली. खरोखर तुमचं शतशारोणी आवर्जून नामोल्लेख करतोय. श्री झोलाई देवी वागजाई देवी देवस्थान कमिटी वेरळ सन्माननीय अध्यक्ष राजेंद्र तुकाराम विटमल सर आपण ज्यांनी मला सर्वप्रथम फोन केला सर्वांनीच निश्चितपणे कार्यक्रम आहे पण आवर्जून नामोल्लेख करतोय. सन्माननीय अध्यक्ष राजेंद्रजी विटमल सर सन्माननीय उपाध्यक्ष अशोकजी आशिराम गोळकर त्याचप्रमाणे सन्माननीय खजिनदार संतोषजी गजानन दामले त्याचप्रमाणे सन्माननीय सचिव सचिन दादा शांताराम कोळे ज्यांच्या हातून माझा सत्कार झाला. सचिन दादांच्या हातून सचिन बुवांचा सत्कार फार चांगला योग. त्याचप्रमाणे हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे श्री प्रभूचा घरटा मावळतवाडी ग्रामस्थ श्री राजेंद्र तुकाराम विटमळ अध्यक्ष सन्मान्य श्री अनिल काशीराम कदम उपाध्यक्ष सन्मान्य सचिन शांताराम कोळे सचिव आणि सन्मान्य संतोष नारायण झड्याळ आणि माझे समस्त ग्रामस्थ मंडळ गाव वेरळ या गावचं सर्व महिला मंडळ या गावचे बाळगोपाळ तरुण अबाल वृद्ध सर्वांना या ठिकाणी मानाचा मुजरा. पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मित्रांनो बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रांनो त्यापैकीच अनेक नावं मला जी भेटलेली आहेत निश्चितपणे त्यांचा नामोल्लेख करण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करतोय. कोणाचं राहिलं तर कोणी राग मांडणार नाही याची निश्चितपणे खात्री आहे. सदलाल घराण्याचे गुणाजीबुवा यांचे शिष्य विष्णुबा परशुराम यांचे शिष्य दामाजी रामचंद्र गोसावी ढोलकीपट्टू व शाहीर आदिनाथ नाच मंडळ दत्तारामजी गोसावी दादांच्या माध्यमातून या ठिकाणी माझी शाखा सुद्धा आहे. गेल्या वर्षी मी त्याचा नामोल्लेख केलेला आहे. वेरळ गावामध्ये माझ्या घराण्याची शाखा आहे आणि दादांच्या माध्यमातून दत्तारामजी गोसावी दादांच्या माध्यमातून 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक दादांनाही मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला मित्रांनो बरीचशी मंडळी आहेत. आज पाऊस असून सुद्धा फार मेहरबानी केली आहे. पावसाने सकाळपासून पाऊस पडतोय. कार्यक्रम होईल का नाही चिंता होती सर्व ग्रामस्थांना पण त्या झोलाई वागजाईने तिचा कार्यक्रम तिच्या दरबारात आहे. तिची सेवा ती निश्चितपणे करून घेणार आहे. काळजी करायची नाही. त्यामुळे ही गर्दी जमलेली आहे. बघा मागं फिरून सगळ्यांनी आहे का नाही मगाशी किती होते आणि आता किती आहेत आणि अजून येतील काळजी नका करू. आणि थोडक्यात माझे कविवर्य या ठिकाणी उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक अंकुशजी मोहिते आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सन्मान्य श्रीरामजी चौगुले या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. माझे ढोलकीपट्टू यांचे बाबा आहेत विकासजी सुतार विकासदादा सुतार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. विलासबुवा सुतार या कार्यक्रमाला अविदादा सुतार आहेत. मनीषजी निकम कुळवंडी गावातून आलेले आहेत. मनीषा हॉटेलचे मालक सन्मान्य प्रवीणदादा कदम या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सन्मान्य या गावच्या माजी पोस्ट मास्तर सन्मान्य खालिविनकर मॅडम यांचे
मिस्टर या ठिकाणी उपस्थित आहेत. खानविलकर दादा यांनाही मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे विजय गोरे माझा लहानपणीपासूनचा मित्र या ठिकाणी उपस्थित आहे. आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडके, तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचे एकच वादा आणि केऱ्या दादा आमचे. केऱ्या दादा कुठे आहेत? हां, केऱ्या दादा गोवळकर. त्याचप्रमाणे माझे मित्र शुभम चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहे. साईदादा साळुंखे आजच्या कार्यक्रमाला दादांनी खास आम्हाला भोजनाची व्यवस्था. कुठे आहे साईदादा साळुंखे? कुठं असाल तिथं आवाज द्या. साईदादा साळुंके आहेत. त्याचप्रमाणे वाल्मिक पवार कुठेतरी असतील, निश्चितपणे गर्दीमध्ये आले असतील. त्याचप्रमाणे संकेत राजपूत असतील कुठेतरी गर्दीमध्ये. मिलिंद गुहागरकर या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून माझे ढोलकीपट्टू मित्रांनो, तुमच्या आमच्या सर्वांच्यानी या झोलायची आणि वागजायची कृपा आहे आज. आणि आज मित्रांनो काय योग आलाय जुळून बघा. 3 ढोलकीपट्टू बसलेत आहे का नाही. आशिष पेडमकर आलेत स्वतः आहे का नाही. ज्यांनी ही दोन्ही मुलं घडवलेली आहेत ते स्वतः यांचे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. आशिष पेडमकर. त्याचप्रमाणे तुमच्याच गावातील एक हरवणारी कलाकार आहे मित्रांनो शुभम सुतार, मला ढोलकला साथ करतायत. त्याचप्रमाणे त्याच्याच जोडीला ही बरीच जोडगोळी बरीचशी गाजते अगदी गणपतीपासून. आणि आशिष दादा निश्चितपणे त्याचंही श्रेय आहे. अपूर्व साडेकर यांना मदत करतोय. स्तवनाला कीबोर्डला आहेत विकासदादा घोडेकर. त्याचप्रमाणे सांगायला नको सागर कांबळे बँजो, पुन्हा एकदा बँजो वाजणार आपण ऐकलेलं आहे. आणि रुपेश दादा शेलार आणि माझी सर्व मंडळी मित्रांनो, माझे बंधू, छोटे बंधू सत्यवन दादा निकम आहेत. अक्षय डफळे आलेला आहे. ऋतिक देवरुखकर आहे. उमेश जानकर आहे या ठिकाणी. अक्षय साळुंके आहे. बरीचशी मित्रांनो मंडळी आहेत. ही जीवाभावाची रविदादा, माझी कोरसवाली मंडळी सगळे, रविदादा डाऊल आहेत. बरीचशी मंडळी आहे. या सर्वांच्या साथीने, तुमच्या सर्वांच्या साक्षीने आता राहिले बुवा हा तर हा सुंदरसा आवाज तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवण्याचं काम करतायत. गेले अनेक वर्ष मला साथ करतायत. माझ्या शब्दाला दोन्ही बंधू अगदी शरददादा सुद्धा असतील आणि पप्यादादा सुद्धा असतील. पप्यादादा गडशी यांनाही मानाचा मुजरा करतो. आणि मित्रांनो आता राहिले आपल्या सर्वांचे, तुम्हाला ज्यांची फार उत्सुकता आहे ते सन्मान्य माझे प्रतिस्पर्धी शाहीर मित्र, ज्यांचा आणि माझा पहिला कार्यक्रम एक रायगडमध्ये, त्यांच्याच तालुक्यामध्ये, त्यांच्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे. आणि हा दुसरा कार्यक्रम मित्रांनो खेडमध्ये या माझ्या तालुक्यामध्ये होतोय. शाहिरांची ओळख निश्चितपणे स्वतः ते करतीलच, पण तो थोडीशी ओळख करून देतो. स्वतः शिक्षक आहेत, शिक्षकी पेशा आहे. स्वतः सुंदर गायक आहेत, पदवीधर चांगले संगीतकार, पदवीधर शिक्षक आहेत, सुंदर गायक आहेत, स्वतः वाद्यकार आहेत, स्वतः संगीतकार आहेत. घरातली जोडगोळी आहे ना. थोडक्यात रायगडचे टायगर आहेत. वाघ आहेत. वाघ आहेत. वाघाची मावशी आहे इकडं. वाघाची मावशी इकडं आहे. काळजी करायची नाही. वा ना आहे ना परानो, बरोबर ना. घाबरायचं टायगर इज काळजी करायची नाही. फक्त बारी कशी करतो फक्त ऐका, लक्ष असू द्या. बुवाना विनंती. पहिल्या बारीत तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, तासही तुम्हाला दाखवलेला आहे. पुन्हा एकदा देतोय, घेऊन या. आज आमच्या तालुक्यात आलो का नाही, घेऊन या. प्रश्न तोच असला तरी तुझा सांगतो, घेऊन या. पुन्हा एकदा सांगतो. आणि माझाही एक विषय तुम्ही घेऊन जायचा. तोपर्यंत कार्यक्रमाची सुरुवात करतोय. म्हणायचं आहे का? ओम नमो जियाध्याय. ओम नमो जियाध्याय. ओम नमो जियाध्याय. वेद प्रतिपाध्याय. ओम नमो जियाध्याय. ओम नमो जियाध्याय. वेद प्रतिपाध्याय. जय जय स्वसवेधाय. आत्मरूपा. देवा तुझी गणेशु
कलामती प्रकाश म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी वंदन गुरुला आधी केलेच पाहिजे सर्वस्व तयाला हे वाहिलेच पाहिजे जर सार्थक जीवनाचे जर सार्थक जीवनाचे झालेच पाहिजे तर शरण सद्गुरुला आधी गेलेच पाहिजे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या ठिकाणी पुन्हा एकदा आठवण करून देतोय काही ठिकाणी समजलं असेल निश्चितपणे हाकेच्या अंतरावर सुकविली गाव हाकेच्या अंतरावर सुकविली गाव सुद्धा आहे आणि काही लोक आले असतील निश्चितपणे सांगेन मी नंतर का असं म्हटलं ते आणि हाकेच्या अंतरावर सवेनी गाव सुद्धा आहे सन्मान्य माझे गुरुबंधू शाहीर विजयबुवा निकम यांचे वडील मित्रांनो आज त्यांची मातीला जाता आलं नाही निश्चितपणे त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि स्तवनाला सुरुवात करतोय म्हणायचं आहे का काव्य सुमनांच्या या गुंफण्यास मला नव दिवसाच्या नव्या गुंफण्यास मला प्रत्येक दिवशी 9 दिवसांचं आज यंदा 11 दिवसांचा आहे दसरा पण माळी 9च लागणार का 11 लागतात माळी 9च लागणार प्रत्येक दिवशी एक वेगळी नवीन माळ चढवली जाते आणि माझ्या आदिमायेचा जगदंबेचा जागर मित्रांनो साजरा केला जातो तुमच्याच गावात नाही प्रत्येक गावात हीच प्रथा आहे आणि म्हणून म्हणतोय 9 दिवसाच्या या गुंफण्यास मला नवरात्रीच्या या गुंफण्यास मला अग आशीर्वाद देना तुझ्या या बालकाला काव्य सुमनांच्या गुंफुनी आम्हाला 9 दिवसाच्या गुंफुण्यास मला आशीर्वाद देना या तुझ्या बालकाला आशीर्वाद देनाई तुझ्या या बालकाला आशीर्वाद देनाई तुझ्या बालकाला आशीर्वाद देनाई तुझ्या या बालकाला दुष्ट दुर्जनांवर घाल तूच घाला दुष्ट दुर्जनांवर घाल तूच घाला आशीर्वाद देना या तुझ्या बालकाला आशीर्वाद देना तुझ्या या बालकाला हो 9 दिवसाच्या नवरात्रीच्या भव्य सुमनांच्या गुंफण्यास मला
बालकाला आशीर्वाद देना या तुझ्या बालकाला आशीर्वाद देना या तुझ्या बालकाला ओ नऊ दिवसाचा निर्जन धरुणी उपवास सागर तुझा हा आंबे मागला गरभास सागर तुला आंबे मांडला घास सागर तुला आंबे मांडला घास हा नव दिवसाचा निर्जन धरुण उपवास सागर तुझा हा आंबे मागला यथास सागर तुला आंबे मांडला घास सागर तुला आंबे मांडला घास तुझ्या दरबारी मी आलो तुझ्या दर्शनाला तुझ्या दरबारी आलो तुझ्या दर्शनाला आशीर्वाद देणार तुझ्या या बालकाला आशीर्वाद देणार तुझ्या या बालकाला आशीर्वाद देना तुझ्या बालकाला आशीर्वाद देना तुझ्या बालकाला देवतांनी साऱ्या सोडला विश्वास देव देवतांनी साऱ्या सोडला विश्वास महिषासुराला मारून मिटविला तू त्रास महिषासुराला मारून मिटविला तुझ्यास महिषासुराला मारून मिटविला तुझ्यास धीर नाही झाला तेव्हा कोणा शूरवीराला धीर नाही झाला तेव्हा कोणा शूरवीराला आशीर्वाद देनाय तुझ्या बालकाला आशीर्वाद देनाय तुझ्या बालकाला आशीर्वाद देना तुझ्या बालकाला आशीर्वाद देना तुझ्या बालकाला या वागजाईच्या दरबारात या झोलाईच्या दरबारामध्ये नवरात्री उत्सवाचा हा नवरात्र उत्सव या ठिकाणी साजरा होतोय म्हणून शेवटचा अंतरा माझ्या झोलाईसाठी म्हणायचा वेरळ गावाची तू आहे रखवाली वेरळ गावाची तू आहे रखवाली आलो आज झोलाई मी तुझ्या छत्राखाली आलो आज झोलाई मी तुझ्या छत्राखाली आलो आज झोलाई मी तुझ्या छत्राखाली साथ तुझी हवी अंकुशा सचिन शागिराला साथ तुझी हवी अंकुशा सचिन शागिराला आशीर्वाद देनाई तुझ्या बालकाला आशीर्वाद देना आई तुझ्या बालकाला आशीर्वाद देना तुझ्या बालकाला आशीर्वाद देना तुझ्या बालकाला ओ काव्य सुमनाच्या कुंपण्या समाला काव्य सुमनाच्या या कुंपण्या समाला आशीर्वाद देनाय तुझ्या बालकाला आशीर्वाद देनाय तुझ्या बालकाला आशीर्वाद देना तुझ्या बालकाला आशीर्वाद देना तुझ्या बालकाला
आशीर्वाद देना आई तुझ्या बालकाला आशीर्वाद देना आई तुझ्या बालकाला काव्य सुमनांच्या या गुंफण्यास मला आशीर्वाद देना आई तुझ्या बालकाला श्री गजानन महाराज गावदेवी माते बोल शक्ती वाले अखंड सदा लाल घराण्याचा विजय आसो भैरी केदारनाथ मंडळ शिवखुर्दवाल्यांचा आसो 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 छत्रपती शिवाजी महाराज बजरंग वाले गणपती बाप्पा मोरया sit down. व्हिडिओ आकडे स्तवन चरणासमोर सादर केलेले. गाण्याला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो मी मगाशी सांगितलेलं आहे बुवांसाठी माझा एक कार्यक्रम झालेला आहे. त्यांच्या तालुक्यामध्ये त्यांच्या जिल्ह्यामध्ये जाऊन मी तिकडं कार्यक्रम केलेला आहे आणि लेखी विषय त्यांनी मला दिलेला आहे. पुन्हा एकदा लेखी विषय त्यांनी मला माझ्याकडे पोहोचवलेला आहे. स्तवनाच्या समाप्तीनंतर पहिला प्रश्न शाहिरांना असा आहे माझा की या कोकणाच्या लोककलेमध्ये नवे नवे तर या संपूर्ण जगविख्यात संपूर्ण विश्वात या लोककलेतला एक लोककलावंत होऊन गेला. या लोककलेसाठी त्याने आपलं आयुष्य वेचलं. मित्रांनो आयुष्याच्या शेवटच्या क्षणी मित्रांनो त्या लोककलावंताला मूलबाळ नव्हतं. देवाच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या कृपाशीर्वादाने एक मुलगा झाला. एक मुलगा जन्माला आला पण तोही मुका जन्माला आला आणि त्या लोककलावंताच्या मनामध्ये कायमची खंत मित्रांनो राहिली हा मुका मुलगा आपल्याला बाबा म्हणून त्यानं हाक मारावी यासाठी तो आयुष्यभर मित्रांनो तळमळत राहिला. 8 वर्षाचा मुलगा झाला. 8 वर्षाचा मुलगा झाला आणि 8 वर्षाचा मुलगा झाल्याच्या नंतर कॉलराची तेव्हा साथ आली मित्रांनो आणि त्या कॉलरच्या साथीमध्ये त्या कलाकाराचा दुर्दैवी अंत झाला. त्याची चिता पाहून त्या मुलाला वाचा फुटली. असा तो लोककलावंत मित्रांनो या मातीत जन्माला आलेला आहे. आणि तो लोककलावंत कोण असा शाहिरांना माझा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर जर शाहिराने दिलं नाही तर निश्चितपणे मी दुसऱ्या बारीत देऊन जाईन. कारण आपण जे लोककलावंत आहोत या लोककलेतले यांना आपल्या मागील कलावंताची जाणीव असावी यासाठी तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे. खरोखर अगदी पिक्चरला सुद्धा लाजवेल अशी स्टोरी आहे मित्रांनो आणि तो लोककलावंत आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. निश्चितपणे मी त्याचं नाव पडेन. शाहिरांना मी विचारलेलं आहे बुवा तुम्ही पुन्हा एकदा ऐका. या लोककलेमध्ये असा एक लोककलावंत होऊन गेला. त्याचा मुलगा मुका जन्माला आला. 8 वर्षानंतर त्याला वाचा फुटली. त्या मुलाचं किंवा त्या वडिलांचं नाव काय त्या लोककलावंताचं नाव काय गणाला सुरुवात करूया. म्हणायचं आहे काय तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी लवत नाही पाहता नाही डोळ्याची बापणी गुण वर्णिताना कमी पडते लेखणी कारण मंगल मूर्ती गणेशाची
अहो 33 कोटी देवात देखणी सुकिलीवाल्यानं का विचारतोय? सुकिलीवाल्यानं का विचारतो? कोण आले असतील तर ओघ द्या फक्त आधी. गणामध्ये तुम्हाला प्रश्न आहे शाहीर. गणामध्ये तुम्हाला मोठे शाहीर आहेत, एक त्यांचा गण आहे. सुखानं नांदायचं गणाला काय बांधायचं? तर पौत पहिलं कुणी कुणाला बांधलं? पौत पहिलं कुणी कुणाला बांधलं? तुम्हाला गणात प्रश्न आहे. गणाला सुरुवात करतोय, ऐका. तुम्हाला 2 प्रश्न दिलेत शाहीर. पहिला प्रश्न कलावंताचं नाव सांगायचं आहे. नाही सांगितलं तर दुसऱ्या बारीत फोडून जाईल. हा तुम्हाला दुसरा प्रश्न आहे. पौत पहिलं कुणी कुणाला घातलं? ऐका गण माझ्यासारखे उपर बघा. गोरी है कलैया पहना दो तुझे हरी हरी चुड़िया हो गणराया. अरे ही श्री गणराया तू यावे रंग भराया. श्री गणराया तू यावे रंग भराया. विनवी तुला ही आदि माया. श्री गणराया तू यावे रंग भराया. विनवी तुला ही आदि माया. अरे काढून यमळ तुला बनविले बळ सारी उजळली माझी काया. मळाचा हा बाऊला दारापाशी ठेवला आणि मी निघाले न्हाया. श्री गणराया अरे श्री गणराया तू यावे रंग भराया. विनवी तुला ही आदि माया. श्री गणराया तुम्ही या रंग भराया. श्री गणराया तुम्ही या रंग भराया. विनवी तुला ही आदि माया. श्री गणराया तुम्ही या रंग भराया. विनवी तुला ही आदि माया. हे श्री गणराया तुला वे रंग भराया. विनवी तुला ही आदि माया. गणराया तुला वे रंग भराया. विनवी तुला ही आदि माया. कोणी जरी आला त्याला, कोणी जरी आला त्याला सोडू नको आता. सोडू नको आता. सोडू नको आता. कोणी जरी आला तरी सोडू नको आता. सोडू नको आता. सोडू नको आता. ही आई तुला आज्ञा देते पाळ तू ते नातं. पाळ तू ते नातं. पाळ तू ते नातं. लाव त्याला पहिला तुझ्या र पाया पडाया. लाव त्याला पहिला तुझ्या र पाया पडाया. विनवी तुला ही आदि माया. श्री गणराया तू यावे रंग भराया. विनवी तुला ही आदि माया. हे श्री गणराया तू यावे रंग भराया. विनवी तुला ही आदि माया. श्री गणराया तू यावे रंग भराया. विनवी तुला ही आदि माया.
अभ्यासू लोक आहेत, वाचणारी वाचक मंडळी आहेत. गणाच्या उत्पत्तीचा विषय आहे. आदिमायेनं आपल्या मळाचा गण बनवला, आंघोळीला गेले आणि दारावर ठेवले. गणाला भोळे शंकर आले आणि त्या गणरायाचे शिर उडवलं. सगळ्यांना माहिती आहे स्टोरी. आणि मग गणरायाला तर गजमुख लावलं. आपण गणपती घरी आणतो, मनभावी त्याची सेवा करतो मित्रांनो. तोच विषय गातो. हो क्रोधाने लाल झाला शंकर भोळा, शंकर भोला, शंकर भोला. त्रिशूळाने त्याने गणाचा कापला गळा, कापला गळा, कापला गळा. जिवंत कराया, जिवंत कराया सांगे सतीपती राया, जिवंत कराया सांगे ती सतीपती राया. विनवी तुला आदिमाया श्री गणराया, तुम्ही या रंग भराया. विनवी तुला आदिमाया श्री गणराया, तुला वे रंग भराया. विनवी तुला ये आदिमाया. श्री गणराया, तुला वे रंग भराया. विनवी तुला ये आदिमाया. काढून यमळ तुला बनविले बाळ, अहो काढून यमळ तुला बनविले बाळ. सारी उजळली माझी काया, मळाचा हा बाहुला दारापाशी ठेवला आणि निघाले नाया. श्री गणराया, तुला वे रंग भराया. विनवी तुला ये आदिमाया. श्री गणराया, तुला वे रंग भराया. विनवी तुला ये आदिमाया. श्री गणराया, तुला वे रंग भराया. विनवी तुला ये आदिमाया. काढून यमळ तुला बनविले बाळ, सारी उजळली माझी काया. मळाचा हा बाहुला दारापाशी ठेवला आणि मी निघाले न्हाया. श्री गणराया तू यावे रंग भराया, अरे विनवी तुला ही आदिमाया. घेतो नाव घेतो. हा घेतलं. हाय कुठं कमलेश? कमलेश शिकवण कुठं आहे? हा मग ते म्हटलं कमलेश शिकवण यांच्या माध्यमातून पैसे आलेत म्हणून नाही, मला थोडासा लेट आला पण थेट आला. फोन केला होता पण मला माहिती नाही तर नेमका आलेला. 200 रुपयांचा बहारदार पारितोषिक आलेला आहे. आणि माझे मित्र आहेत संदीपजी शेडगे दादा, काल 500 रुपयांचा जीपे केलेला आहे त्यांनी. गाणं आहे, त्यांची फरमाईश आहे, निश्चितपणे गवळण झाल्याच्या नंतर घेतो. शायरांना पहिला प्रश्न, त्याचं उत्तर त्यांनी द्यायचं आहे. मी सांगितलं तर कलावंताचं नाव सांगायचं आहे आणि त्याचं गाव सांगितलं, तालुका सांगितला तरी चालेल. आणि पौत पहिलं कोणी कोणाला घातलं हा प्रश्न तुम्हाला नव्हता, ते त्यांना घालणार होतो ते मला भेटलंच नाही. गणपतीत पण नाही, दसऱ्यात पण नाही. असं पण भेटतील, मला काळजी करू नका. पण तुम्ही सांगा मला पौत पहिलं कोणी कोणाला घातलं. आणि तिसरा प्रश्न तुम्हाला गवळणीच्या अगोदर, कृष्णाच्या बायका 16 सहस्त्र 108 असं म्हणतात, तरी सुद्धा
कृष्ण बाल ब्रह्मचारी असं अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख आहे. आणि निश्चितपणे त्याच आधारून तुम्हाला विषय की प्रश्न आहे तुम्हाला 16,000 राण्यांचा पती कृष्ण असून कृष्ण बाळ ब्रह्मचारी, तर त्या राण्यांचं नाव काय? त्या राण्यांचं नाव काय असं तुम्हाला प्रश्न आहे गवळणीमध्ये. आणि गवळण आहे कारण शायरांना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मित्रांनो सुसंस्कृत शाहीर आहे आणि 2-4 मी शिवाय दिला तरी ते प्रत्युत्तर करणार याची मला गॅरंटी आहे, खात्री आहे. आणि त्यामुळे अशा शायरांसोबत कार्यक्रम करताना थोडेसे 2 गोष्टी 2 शब्द काही गोष्टी राखून बोलायला पाहिजे. निश्चितपणे याची मला गॅरंटी आहे. कार्यक्रम चांगला करतील त्यात वाद नाही. निश्चितपणे स्वराचं ज्ञान आहे, सगळ्या गोष्टी आहेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे रायगडचे टायगरच आहेत, काळजी करू करतील कार्यक्रम त्यांच्या पद्धतीने. म्हणून त्याच अनुषंगाने गवळण माझ्या मायमौल्यांचा, माझ्या समाजाचा आणि माझ्या सर्व हिंदू देवी देवतांचा आदर राखून गवळण सादर करतोय. शाहीर तुम्हालाही याच्यामध्ये गर्भितार्थ आहे तो तुम्हाला निश्चितपणे लक्षात येईल. माझी गवळण नीट लक्षपूर्वक ऐका. सर्वांना विनंती करतो म्हणायचं ऐका. तुझी माझी प्रीत मोहना हो आहे, म्हणजे नवीन आहेत सगळ्या गोष्टी. रेकॉर्ड करून यायची पण दसरा झाल्याशिवाय टाकायची नाही. 2-3 कार्यक्रम आहेत माझे. उद्या सकाळीच आहे, 1 तारखेला अंबायात आहे आणि 8 तारखेला पुन्हा एकदा सुकिली वासियांनी मला पुन्हा एकदा निमंत्रित केलेलं आहे. 8 तारखेला जमन मोहनची माझी झोंबी टेकलेली आहे. सन्मान्य सचिनदादा धाडवे आणि त्यांचे बंधू संदीपदादा धाडवे यांच्या माध्यमातून बुधवारचा कार्यक्रम येऊन करणार आहे. सुट्टी नाही तरी पण करणार आहे, काळजी करायची नाही. तर माझे कार्यक्रम आहेत तर तुम्ही व्हिडिओ करा, मला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. पण ते दसरा झाल्यावर टाका विनंती करतो. आणि कुणीही असं अजिबात समजू नये की सचिन भाऊला कार्यक्रम नाहीत. परवाच्या कार्यक्रमात लांबोरे भावाने सांगितलं माझ्याबरोबर सचिन भाऊंचे 6 कार्यक्रम 6 आहेत ना. म्हटलं बोललं ना बुवा, बोललं का नाही, रेकॉर्डिंग आहे. तर ते 6 भोईनकर भवन बरोबर 3, 6 आणि 3 9 आणि पप्प्या भवन बरोबर 1 10 म्हणजे माझा दसरा फुल होता. सुट्टी नाही म्हणून आपला गप आहे. म्हणून ऐका विषय. तुझी माझी प्रीत मोहना अरे जगाच्या निराली, तुझी माझी प्रीत मोहना जगाच्या निराली, तुझ्या विना या देहाचा कोणी नाही वाली. माझी प्रीत मोहना तुझी माझी प्रीत ही काना जगाच्या निराली, तुझी माझी प्रीत ही काना जगाच्या निराली, तुझ्या विना या देहाचा कोणी नाही वाली, तुझ्या विना या देहाचा कोणी नाही वाली, तुझ्या विना या देहाचा कोणी नाही वाली. जन्मजन्मी होते भेट बोलू नको उगाच खोट, नात आपलं आहे अतूट, पाहते अजून तुझी मी वाट, पाहते अजून तुझी मी वाट, पाहते अजून तुझी मी वाट. जन्मजन्मी होते भेट बोलू नको उगाच खोट, नात आपलं आहे अतूट, जन्मजन्मी तुझीच वाट, पाहते अजून तुझीच वाट, पाहते अजून तुझीच वाट. झाली
सरी वनराई मी झाली सरी वनराई मी तू होतो वनमाळी झाली सरी वनराई मी तू होतो वनमाळी तुझ्या विना या देहाचा कोणी नाही वाली 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 राजा तुम्ही तुझीच राणी करू नको रे मनमानी राजा तुम्ही तुझीच राणी अमर आपली प्रेम कहाणी देव मुकुंदा हे ध्यानी देव मुकुंदा हे ध्यानी देव मुकुंदा हे करू नको रे मनमानी राजा तुम्ही तुझीच राणी अमर आपली प्रेम कहाणी देव मुकुंदा हे ध्यानी देव मुकुंदा हे ध्यानी देव मुकुंदा हे ध्यानी कधी तुझ्या कानी कुंडल कधी असते बाली कधी तुझ्या कानी कुंडल कधी असते बाली तुझ्या विना या देहाचा कोणी नाही वाली 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 साहेब शेवटचा म्हणता शेवटचा अंतरा त्याच्याकडे लक्ष असू द्या काय म्हणताय का मासळी मी झाले तेव्हा मासळी मी झाले तेव्हा तू झाला मासा मासळी मी झाले तेव्हा तू झाला मासा अंकुशाने अलगद आपला टाकला हा फासा अंकुशाने अलगद आपला टाकला मासा अंकुशाने अलगद आपला टाकला मासा मी झाले कोळीन तेव्हा तू झाला कोळी मी झाले कोळीन तेव्हा तू झाला कोळी तुझ्या विना या देहाचा कोणी नाही वाली 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 तुझी माझी प्रीत मोहना जगाच्या निराळी तुझी माझी प्रीत ही काना जगाच्या निराळी तुझ्या विना या देहाचा कोणी नाही वाली 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 तुझी माझी प्रीत मोहना जगाच्या निराली तुझ्या विना या देहाचा कोणी नाही वाली
श्री विजय रांगले दादांच्या माध्यमातून 100 रुपयांचं बहारदार पारितोषिक दादांना शाहिरी मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे माझी शाखा आहे, मुलं मोठी झालेली आहेत, कामानिमित्त पोटा पाण्याच्या निमित्त बाहेर आहेत, पण या ठिकाणी दादाने येऊन खरोखर 4 चांद लावले. आमचे एकनाथदादा गावडे माझ्या शाखा संचालक, झोलाई कृपा नाच मंडळ, माझं मोरंडे गावातली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे मागाशी सांगितल्याप्रमाणे माझे मित्र मुंबईत आहेत, फार मोठे स्वामी भक्त आहेत. स्वामींचं माझं मुखडा आहे, गणपतीमध्ये व्हायरल झालेला आहे, तो त्यांना फार भावलेला आहे. फार मोठे स्वामी भक्त आहेत ते, आणि तो स्वामींच्या मुखड्यासाठी त्यांनी मला 500 रुपयांचं बहारदार पारितोषिक दिलेलं आहे. आणि गवळण झालेले आहे. मी शाहिरांना लेखी विषय दिलेला आहे, जो परवा त्यांच्या तालुक्यात जाऊन दिला, तोच माझा विषय. आमच्याकडं बाप एकच सांगण्याची प्रथा आहे, मी अनेक वेळा बोललेला आहे. आम्ही प्रश्न फुटल्याशिवाय बदलत नाही, आणि त्यांनी सुद्धा मला आज विषय दिलेला आहे. तर दोन्ही विषय तुम्हाला मी सांगतोय कशा आहे ते ऐका. शाहिरांना मी विचारलं, याच रंगमंचावर गेल्या वर्षी पप्या जोशी होते, त्यांनाही तोच प्रश्न, आणि महाराष्ट्रातल्या कोकणातल्या अनेक नामवंत कलाकारांना तोच विषय. मी बुवांना विचारलंय की 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय? साधा सोपा सरळ प्रश्न आहे. फक्त ग्रंथाचं नाव सांगा. खानदानी शाहीर आहे, उत्तर मान्य करेन असं मी त्यांना सांगितलेलं आहे. योग्य उत्तर अजून मला मिळालेलं नाही. शाहिरांनी मला विषय दिला. तुम्ही म्हणाल नुसतं बुवाला प्रश्न विचारतो, हा काय उत्तरा देत नाही, ऐका नाही. तुम्ही म्हणाल पहिल्या स्तवनामध्ये विचारलं त्यानं, त्या कलाकाराचं नाव सांगायचं ज्याला 8 वर्षाचा मुलगा होता, तो मुका होता, आणि बापाची जिता पाहून त्याला टाहो पडला, त्याला वाचा आली. त्या कलाकाराचं नाव सांगा. तुम्ही नाही सांगितलं तर दुसऱ्या बरेच मी सांगेन. पौत कोणी कुणाला पहिलं बांधलं, हा गणात तुम्हाला प्रश्न केलेला आहे. पौत कोणी कुणाला पहिलं बांधलं, त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. आणि कृष्णाच्या 16,000 राण्यांचं नाव तुम्ही सांगायचं आहे. असं तुम्हाला दुसरा 2-3 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. माझा मुख्य प्रश्न आहे, हे उपप्रश्न आहेत. माझा मुख्य प्रश्न आहे, 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले, त्या बाळाचं नाव काय आणि गाव काय, असा माझा विषय आहे. तो प्रश्नपत्र मी घेतोय. आणि त्याच्या अगोदर मित्रांनो थोडंसं लक्ष असू द्या. शाहिरांनी मला तोच विषय दिला बघा. बुवांचा पहिल्या बारीतच देऊन टाकतोय, म्हणजे कसं उगाच म्हणाय नको, काय तर राहाय नको. तुम्ही म्हणाल कारण वर्षभरानं मला परत भेटले, त्याच्यामुळे मी थोडासा अभ्यास करून आलेलो आहे. काळजी करू नका बुवा. होमवर्क गुरुजी आज होमवर्क सचिन बुवाने चांगला केलेला आहे, काळजी नसावी. उत्तर ऐका. बुवांचा प्रश्न आहे, मला ते सांगायच्या आधीच सांगतोय. सती अनुसयेनं जशी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची बाळ केली, तशी एका पतीने पोरानं प्रिंट ऑफ सायलेन्स. सती अनुसयेने पोरानं खाली बसा. सती अनुसयेनं जशी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची बाळ केली, तशीच एका पतिव्रता स्त्रीने या 3 देवांची बाळ केली. तेव्हा त्या 3 देवांनी तिला असा शाप दिला की तू कलियुगी राक्षसी होऊन सर्वत्र रोगराई पसरवशील. त्या स्त्रीचे नाव काय, तिच्या आईचे नाव काय, तिचा अंत कुठे व कसा झाला ते सांगा. आणि ग्रंथ आधारे विषय पटवून द्या. 27/9/2025 स्थर वेळर, मुक्काम पोस्ट तालुका खेड. आपला विश्वासू ज्ञानदेव रामचंद्र भोईनकर. विषय ऐका. शाहीर तुम्ही सुद्धा ऐका, तुम्ही लांब आहात मला माहिती आहे. विषयाचं विश्लेषण करतोय तुमच्या. जशी ब्रह्मा विष्णू महेशाला अनुसयेनं ती 3 बाळं बनवली, तसं लोककथांमध्ये पुराणांमध्ये निश्चितपणे भाग आलेला आहे. ग्रंथाधारेच तुमचा विषय देणार आहे. आणि मला माहिती आहे तुम्ही खोटे बोलणारे शाहीर नाही. तुकाराम मानकर, स्वर्गीय तुकाराम मानकरांचे तुम्ही शिष्य आहात, आणि निश्चितपणे आज विषय तुम्ही मान्य कराल याची मला गॅरंटी आहे, खात्री आहे. आणि निश्चितपणे उत्तर देतोय. त्या स्त्रीचं नाव आपण अनेक वेळा मित्रांनो ऐकलेलं आहे. बोलताना अगदी रोजच्या जीवनामध्ये आपण बोलताना शब्द वापरतो. ह्याच्यावर काही मरी आली का? मरी आली परवान इकडे बघा, लक्ष द्या. शाळेतला काय चाललंय? केरिया. अरे केरिया तुला नार्या मारतो. अरे नार्या का मारतोस ना केऱ्याला? ऐका विषय, ऐका महत्वाचा विषय. तर त्या स्त्रीचं नाव आहे मरियाई. ती शीतला देवीची कन्या आहे. आणि बुवा मला माहिती आहे तुम्ही शीतला देवीचे मोठे भक्त आहात. पार्वती मातेच्या वरदानानं पार्वती मातेनं तिला वरदान दिलं, तुझ्यामुळे लोक त्रस्त होतील. पण शीतला देवीची पूजा केल्यानं कांजण्या गोवर यांसारखी रोगराई बरी होईल. फार मोठी कथा आहे मित्रांनो. तेवढं सगळं करत नाही बसत आहे, फक्त जे मुद्देसूद आहे तेवढं फक्त देण्याचा प्रयत्न करतोय. पोरांनो ऐका रे, शेवटच्या ऐका. मरियाईची कथा आहे. मरियाई ही पौराणिक
पौराणिक राक्षसी कन्या होती. तिचा जन्म विशेष दिव्य व राक्षसी शक्ती असलेल्या परिवारात झाला. हे पुराण ऐका. किंवा काही कथांनुसार शीतला देवी असं पण काही ठिकाणी काही ठिकाणी तिला सांगितलंय ब्रह्मदेवाची मुलगी आहे असं पण सांगितलंय. काही ठिकाणी असाही उल्लेख आलाय शीतला देवीची ती मुलगी आहे असाही उल्लेख आहे. बुवा आपण दोन्ही सांगतोय ना तर उगाच तुम्ही आणखी काहीतरी वेगळं सांगत बसाल. तर आरंभापासून तिला अद्भुत शक्ती प्राप्त झाल्या. ही कथा अशी कथा आहे. ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांना अनुसया नावाच्या पतिव्रता स्त्रीने त्यांची बाळं केली. त्याचप्रमाणे मर्यायेने हे त्रिदेवांना काही प्रकारे बाळ किंवा तसे रूप दिले. पण त्या क्रियेमुळे देवांना खूप राग आला. त्रिदेव संतुष्ट राहिले नाहीत. त्यांनी तिला शाप दिला की तू राक्षसी होशील, जगात रोगराई पसरवशील. आणि या शापामुळे मर्यायी रोग किंवा महामारी पसरवणारी शक्तिशाली राक्षसीन बनली. लोककथानुसार तिचा वास रोगराईशी संबंधित स्थळी होता आणि ती रोग पसरवण्याच्या हेतूने मानवी समाजात प्रकट व्हायची. देवांनी आपला रागाच्या भरात तिला शाप दिला. पण चांगल्या माणसांबरोबर वाईट माणसांबरोबर चांगली पण माणसं मारायला लागली. मग देवांनी म्हटलं बाबा हे चांगली पण मारतायत आणि वाईट पण माणसं मारायला लागली. मग काहीतरी ह्याच्यावर उपाय काढायला पाहिजे. आणि मग त्या मर्यायेचं त्याने विलिनीकरण म्हटलं किंवा विलीन केलं त्या शीतला देवीमध्ये. ती शीतला देवी तिचं स्वरूप आहे, रूप आहे. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि शाहीर तुम्ही खरं खानदानी शाहीर आहात, तुम्ही मान्य कराल. मी ग्रंथ आधारे बोलतोय. हे काय हार जितीची बारी नाही. अजून 2 कार्यक्रम तुमच्याबरोबर आहेत. मी ग्रंथ पण तुम्हाला दाखवीन, काळजी करायची नाही. पहिल्या बारीत फोडतोय. प्रश्नपद माझा ऐका. अजून देणार आहे पण तुम्ही मला काय बोलताय ते मला फक्त ऐकायचं आहे. म्हणून तुम्हाला मी अर्धवट विषय दिला. तुम्ही काय बोलताय ना याच्यावर ते मला फक्त ऐकायचं आहे म्हणून म्हणतोय. विषय तुम्हाला बरोबर दिला. अभिजित साबळे गाव सातारा माझे फॅन आहेत. कुठे आहेत माझे फॅन? वरती थांबा म्हणा. वर गरमावतोय. कुठे आहेत फॅन? अभिजित विजयदा गावडे तुमच्या माध्यमातून सुद्धा आले. भरपूर आहेत. बस झाले एवढे. बस झाले भागला. सातारकर तुम्हालाही मानाचा मुजरा. ऐका प्रश्नपद माझं लगाय मी ताली थोडासा होता. ऐका तुम्ही पण. मी तुम्हाला उत्तर बरोबर दिलं. मर्याई आणि तिला शीतला देवी सुद्धा नाव आहे, रोग देवी सुद्धा अनेक नावाने संबोधली गेलेली आहे. उत्तर तुमचं योग्य आहे. तिनंच त्या त्रिदेवांना अनुसयेच्या नंतर त्या त्रिदेवांना बाळ केली आणि त्याच्यानंतर त्रिदेव रागवली आणि म्हणून तिला शाप दिलेला आहे. लक्षात घ्या. मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. परफेक्ट उत्तर आहे. फक्त माझं आता प्रश्नपद ऐका आणि शेवटचं गाणं घेतो. मला माहिती आहे तुम्ही कंटाळलाय तर तुम्हाला जास्त कंटाळवायची नाही. लगाईन काली सर थोडा जो 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 तुम्ही शाहीर ज्ञानीवंत नका बसू मुळीच शांत. अहो वाचा पहिला जाऊन ग्रंथ मनी गोलवा. हो नाव तुमचं आहे मोठ मग नका बोलू चुकून खोट. वर्षाने ही पहिलीच भेट अहो मांडोलवा. मग डोकं चालवा डोकं चालवा हो शाहीर डोकं चालवा. तुम्ही शाहीर ज्ञानीवंत बसू नका मुळीच शांत. वाचा पहिला जाऊन ग्रंथ मनी गोलवा. हो नाव तुमचं आहे मोठ नका बोलू मुळीच खोट. वर्षाने ही पहिली भेट मांडोलवा. डोकं चालवा शाहीर डोकं चालवा. डोकं चालवा जरासा डोकं चालवा. संयोगातून एक बाळ जन्माला आले. 2 स्त्रियांच्या संयोगे जन्माले बाळ.
त्याचा केला प्रतिपाळ हो जन्माले बाळ पाप नसूनही त्याचा केला प्रतिपाळ पाप नसून हे त्याचा केला प्रतिपालन पाप नसून हे त्याचा केला प्रतिपालन विचारतो त्याचे नाव कोणते हो निर्गुण गाव असेल तुम्हाला ठाव तरच टोलवा हो नाव तुमचं आहे मोठ नका बोलू चुकून खोट वर्षाने ही पहिलीच भेट मांडोलवा डोक चालवा जराच डोक चालवा हो शाहीर डोक चालवा डोक चालवा ओ साहेब डोक चालवा डोक चालवा ओ साहेब शाहीर तुम्ही ज्ञानीवंत बसू नका मुळीच शांत वाचा पहिला जाऊन ग्रंथ मनी बोलवा हो नाव तुमचं आहे मोठ नका बोलू मुळीच खोट वर्षाने ही पहिलीच भेट मांडोलवा डोक चालवा ओ साहेब डोक चालवा 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 डोक चालवा असेल तर चालवा आहे का ना असेल तर चालवा नाही तर बाबांना बोलवा म्हणजे आपल्या गुरुवर्यांना विचारा तुम्ही माझ्या सचिन भुवन असा प्रश्न केलेला आहे त्याचं उत्तर काय खरं उत्तर दिलं तर खानदानी शायर सांगितलंय फक्त ग्रंथाचं नाव सांगा तुमचं उत्तर योग्य दिलेलं आहे तुम्ही ते आल्यावर सांगायचं आहे नाहीतर मी पिच्छा काय 3 कार्यक्रमांना सोडत नाही काळजी नसावी फक्त ती फरमाईश आहे ती घेतो चला वन टेक अक्कलकोट अक्कलकोट त्या तीर्थस्थळाला एकदा जावे जय जय स्वामी समर्थ जीवनाला एक अर्थ जय जय स्वामी समर्थ जीवनाला एक अर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट तीर्थस्थळाला एकदा जावे उपासनेला जीवनाला एक अर्थ जय जय स्वामी समर्थ जीवनाला एक अर्थ जय जय स्वामी समर्थ जीवनाला येईल अर्थ जय जय स्वामी समर्थ पहिल्या फेरीसाठी शाहिरांना शुभेच्छा देतो पहिली फेरी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र